नमस्कार. प्रेमिलास रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत. आज आपण प्रेमिलास रेसिपीमध्ये आंब्याचा शिरा तयार करतोय. हा शिरा तयार करताना कोणताही खाण्याचा रंग न वापरता आंब्याचा नैसर्गिक रंग मस्त असा ह्या शिऱ्याला आलेला आहे. मऊ लुसलुशीत आणि दाणेदार इथं शिरा करून तयार झालेला आहे. चवीला अगदी मस्त होतो आणि करायला ही रेसिपी अगदी सोपी आहे. तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. आता आपल्याला मस्त असा मऊ लुसलुशीत आंब्याचा शिरा तयार करायचा आहे. तर त्याच्यासाठी मी इथे 1 कप भरून जाड रवा घेतलेला आहे. शिरा करण्यासाठी जाडच रव्याचा वापर करायचा, म्हणजे आपला रवा छान मोकळा मोकळा आणि दाणेदार असा तयार होतो. त्याच्यासाठी 1 कप भरून हापूस आंब्याचा इथं गर घेतलेला आहे. हापूस आंब्यामुळे छान शिरा चवीला लागतो आणि रंगही मस्त येतो त्याच्यासाठी. तर तुम्हाला हापूस आंबा नाही मिळाला तर तुम्ही कोणताही पिकलेला आंबा इथे घेऊ शकता. आता सगळ्यात आधी आपल्याला आंब्याचा गर बारीक करून घ्यायचा आहे. तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरमध्ये सुद्धा हा आंब्याचा गर बारीक करून घेऊ शकता. पाणी न घालता आंब्याचा गर चांगला बारीक मऊसूद असा आपल्याला वाटून घ्यायचा आहे. आता 2-3 मिनिटं आंब्याचा गर असा छान बारीक वाटून घेतलाय. हे बघा, असं छान मऊसूद इथे गर आपला तयार झालेला आहे. आता सर्वात आधी आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण रवा घालूया. आता बिना तूप घालता आधी आपल्याला असाच रवा 2-3 मिनिटं सुगंध सुटेपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे. गॅस मध्यमच ठेवायचा रवा भाजताना, म्हणजे एकसारखा छान रवा आपला इथं भाजला जातो. आता 3 मिनिटं एकसारखा रवा हलवून चांगला भाजून घेतलेला आहे. छान सुगंध सुटलेला आहे आणि हलकासा सोनेरी रंगावरती रवा इथे भाजलेला आहे. आता इथं पाव कपाचा अर्धा कप इतकं मी तूप घेतलेलं आहे, ते घालूया आणि पुन्हा रवा थोडासा तुपावरती भाजून घेऊया. 1 मिनिटभर हलकासा भाजून घ्यायचा आहे. आता ज्या कपाने आपण रवा मोजून घेतला होता त्याच कपाने अर्धा कप दूध आणि अर्धा कप पाणी इथं मी घेतलेलं आहे. त्यातलं आपण थोडंसं घालूया आणि चांगलं हलवून घेऊया. आता उरलेलं दूध आणि पाणी हे सुद्धा घालूया आणि रवा चांगला हलवून घेऊया. आता इथे तुम्ही संपूर्णपणे दूध वापरू शकता, पण जर दूध वापरलं तर काय होईल, आपला जर आंबा थोडाफार आंबट असेल तर त्याच्यामुळे दूध खराब होतं. त्याच्यासाठी मी अर्ध पाणी आणि अर्ध इथे दूध वापरलेलं आहे. चांगलं आपण एकदा हलवून घेऊया. रव्यामध्ये दूध आणि पाणी घातल्यानंतर रवा चांगला मी एकजीव करून घेतला. हे बघा, चांगला हलवून घेतलेला आहे. आता आपण थोडासा असा पसरवून लावूया आणि 1-2 मिनिटाची वाफ काढूया. अगदी गॅस बारीक करायचा आणि वाफ काढायची. आता 2 मिनिटं झालेली आहेत. झाकण उघडून बघूया. रवा चांगला हलवून घेऊया. आपण घातलेलं दूध आणि पाणी थोडंसं कमी पडलेलं आहे, तर मी इथे पुन्हा पाणीच घेतलेलं आहे. पाव कप पाणी घेतलंय, ते घालूया आणि सगळा चांगला रवा एकदा हलवून घेऊया. पाणी घातल्यानंतर चांगला रवा मी पुन्हा हलवून घेतलेला आहे. आता इथं मी पाव कपातला अर्धा कप साखर घेतलेले, ते घालूया. आंबा किती गोड आहे त्याच्या अंदाजाने सुद्धा तुम्ही साखर इथं घालू शकता किंवा तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता. आता साखर चांगली आपण रव्यामध्ये मिसळून घेऊया. आता घातलेली साखर चांगली रव्यामध्ये एकजीव करून घेतले. थोडासा आपण असा कढईमध्ये रवा पसरवून घेऊया आणि झाकण घालून 1-2 मिनिटाची बारीक गॅसवरती वाफ काढूया. आता 2 मिनिटं झालेली आहेत. झाकण उघडूया. सगळा रवा चांगला एकदा हलवून घेऊया. हे बघा, छान अगदी मोकळा मोकळा आपला इथे रवा झालेला आहे. आता आपण आंब्याचा गर घालूया. बारीक करून घेतलेला सगळा गर घालायचा.
आता आपण आंब्याचा गर सगळ्या रव्यामध्ये चांगला मिसळून घेऊया. आता आंब्याचा गर सगळ्या रव्यामध्ये चांगला मिसळून घेतलेला आहे बघा. रंग पण किती मस्त आलेला आहे रव्याला. आता इथं 1 चमचाभर मनुके थोड्याशा तुपावरती तळून घेतलेले आहेत आणि 1 चमचाभर काजू बदामाचे काप सुद्धा तळून घेतले, ते घालूया आणि सारं आपण चांगलं मिसळून घेऊया. आता काजू बदाम आणि मनुके घातल्यानंतर सगळा शिरा मी चांगला एकजीव करून घेतलाय. शिरा थोडासा असा कढईमध्ये पसरवून घ्यायचा आणि 2 ते 3 मिनिटांकरता पुन्हा एकदा झाकण घालायचंय आणि गॅस अगदी बारीक करून छान असे वाफ काढून घ्यायचे. आता 3 ते 4 मिनिटं झालेले, झाकण उघडून बघूया आणि सगळा रवा एकदा चांगला हलवून घेऊया. हे बघा छान फुललेला आहे रवा आणि मस्त आपला इथे आंब्याचा शिरा तयार झालेला आहे. आता शेवटी आपण वेलची पूड घालूया. इथं 2-3 वेलची आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालून असं बारीक फिरवून घेतले. मस्त अशी ताजी वेलची पूड तयार केली, ती घालूया. आता आंब्याचा शिरा आहे म्हणून थोडंसं जायफळ सुद्धा किसून घालूया. छान सुगंधापुरतं घालायचं आणि चवीपुरतं. आता वेलची पूड घातली, ती चांगली आपण शिऱ्यामध्ये मिसळून घेऊया. वेलची पूड घातल्यानंतर सगळा शिरा मी चांगला हलवून घेतलेला आहे. मस्त मऊ लुसलुशीत आणि मोकळा मोकळा असा आपला इथं शिरा तयार झालाय. आता 1 मिनिटभर आपल्याला आणखी वाफ काढून घ्यायचे. कढईमध्ये शिरा चांगला पसरवून घ्यायचा आणि अगदी बारीक गॅसवरती वाफ काढायची. एक साधारण 20 मिनिटं लागतात आपल्याला हा शिरा तयार करण्यासाठी. आता आणखी 1 मिनिटभर झालेला आहे, झाकण उघडून बघूया. सगळा शिरा चांगला हलवून घेऊया. मस्त फुलून आलेला आहे शिरा, हे बघा. गॅस आता बंद करूया. आपला आंब्याचा शिरा इथं तयार झालाय. असा कढईमध्ये थोडासा पसरवून घ्यायचा शिरा. गॅस बंद केल्यानंतर एक 3-4 मिनिटांकरता झाकून ठेवायचा, म्हणजे वाफेने आणखी छान शिरा आपला फुलून येईल त्याच्यासाठी. आणि मग हा डिशमध्ये काढायचा. आता गॅस बंद केल्यानंतर शिरा आपण तसाच 4-5 मिनिटांकरता झाकून ठेवला होता, उघडून बघूया. हे बघा, थोडासा शिरा थंड झाल्यानंतर आणखी फुलून आलेला आहे आणि मस्त असा मोकळा मोकळा झालेला आहे. आता डिशमध्ये काढूया. हे बघा, वाटीने इथे शिऱ्याची मूठ पाडून घेतलेली. आता आपण सजवून घेऊया थोडासा हा शिरा. वरून असे पिस्त्याचे काप घालूया. आता थोडंसं आपण केशर लावून घेऊया. असेल तर लावायचं, असं दिसायला शिरा छान दिसतो. हे बघा, आंब्याचा शिरा केशर, पिस्ता आणि काजूचे काप लावून सजवून घेतलेला आहे. हे बघा, आंब्याचा शिरा इथे करून तयार झालेला आहे खाण्यासाठी. किती मस्त झाला आहे बघा. हा शिरा केल्यानंतर मस्त असा मोकळा मोकळा दाणेदार आणि मऊ लुसलुशीत असा तयार होतो. खायला सुद्धा खूपच भारी लागतो. तर आंब्याचा सीझन अजून सुद्धा चालू आहे, तर तुम्ही सुद्धा असा आंब्याचा शिरा नक्की करून बघा. तुम्ही केल्यानंतर कमेंट करायला अजिबात विसरू नका. आजची रेसिपी आवडल्यास एक लाईक सुद्धा करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा.